दिवस 7वा माता काल रात्रीची कथा. नवरात्रीचा 7वा दिवस माता काल रात्रीला समर्पित आहे. तिचं रूप अत्यंत उग्र, रौद्र आणि भयंकर दिसतं, परंतु आतून ती फारच दयाळू, करुणामयी व आपल्या भक्तांची रक्षा करणारी आहे. तिचा रंग घनगंभीर काळा असून केस विस्कटलेले, गळ्यात वज्रमाळ, डोळ्यातून प्रचंड ज्वाळा प्रकट होणाऱ्या आहेत. ती काळ्या घोड्यावर आरूढ असून तिच्या 4 हातात त्रिशूल, गदा, वज्र असून एक हाताने ती भक्तांना अभय देते. कथेची सुरुवात. असुरांचा अत्याचार पृथ्वीवर वाढत चालला होता. विशेषतः रक्तबीज नावाचा राक्षस तर फारच प्रचंड होता. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्या शरीरातून जर एक थेंब रक्त जमिनीवर पडला तर त्याच्यापासून नवा राक्षस तयार होई. त्यामुळे कितीही युद्ध झाले तरी रक्तबीज नष्टच होत नसे. देवताने हा संकटाचा प्रसंग पाहून पुन्हा महादेवीला हाक दिली. तेव्हा माता पार्वतीने आपलं रौद्रतम रूप धारण केलं, जे जगाच्या भल्यासाठी उदयाला आलं होतं. हे रूपच होतं काल रात्रीचं. राक्षसांचा संहार माता काल रात्री रणांगणात उतरली. तिच्या भीषण रूपाकडे पाहून राक्षस घाबरले. तिच्या गाढ काळ्या देहावर विजेसारखी प्रभा झळकत होती. विस्कटलेल्या केसामुळे ती आकाशभर पसरल्यासारखी भासत होती. तिच्या नजरेतून ज्वाळा निघत होत्या. ती रणांगणात प्रवेश करताच वारा प्रचंड वेगाने सुटला, विजा चमकल्या आणि पृथ्वी हादरली. राक्षस तिच्याकडे पाहताच बैभवीत होऊन मागे हटले, पण रक्तबीज मात्र गर्वाने उभा राहिला. देवाने प्रार्थना केली की, माते, हा राक्षस रक्ताच्या थेंबातून पुन्हा जन्म घेतो, त्यामुळे आम्हाला त्याच्यावर विजय मिळवणे अशक्य आहे. तेव्हा काल रात्रीने गर्जना केली आणि म्हणाली, भिवू नका, आज ह्याचा अंती निश्चित आहे. ती आहे जेव्हा रक्तबीजाला वार करीत होती, त्याच्या अंगातून रक्त सांडत होते, पण माता काल रात्रीने आपल्या मोठ्या जिभेने तो सर्व रक्ताचा प्रवाह पिऊन टाकला. त्यामुळे जमिनीवर त्याचा एकही थेंब पडला नाही आणि नवीन राक्षस जन्माला आला नाही. अशा रीतीने तिने रक्तबीजाचा कायमचा संहार केला. अर्थ आणि महत्त्व. माता काल रात्री हे भय, अज्ञान आणि अंधकाराचा नाश करणारी आहे. तिची पूजा केल्याने मृत्यूचे भय, शत्रूचा धोका आणि अज्ञात संकट दूर होतं. 7व्या दिवशी तिच्या भक्तांनी ओम देवी काल रात्रीय नमः या मंत्राचा जप करावा. तिच्या आराधनेने मनुष्य धैर्यवान, निडर आणि आध्यात्मिक उन्नतीस प्राप्त होतं. आध्यात्मिक संदेश. काल रात्री देवी दाखवते की जीवनातल्या अंधारावर मात करण्यासाठी कधी कधी कठोर आणि उग्र बनावं लागतं. तिच्या रूपातून हे स्पष्ट होतं की भीषणतेच्या मागे नेहमीच करुणा आणि संरक्षण असतं. जशी रात्र काळोखी असते पण शेवटी सकाळी सूर्योदय होतो, तशीच माता काल रात्री अंधकार संपून प्रकाशाचा मार्ग दाखवते. म्हणून 7व्या दिवशी तिची विशेष पूजा करून भक्त आपल्या आयुष्य निर्भय, साहसी आणि यशस्वी करतात. ही कथा आवडल्यास नक्की कथेला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.